वारी नाही तर ही आहे महाराष्ट्राच्या भक्ती संस्कृती आणि अखंड परंपरेचा प्रवाह होय। त्या प्रवाहामध्ये लाखो वारकरी नाहून निघाले आहेत। नुसते वारकरीच नाही तर या प्रवाहामध्ये विद्यार्थी देखील सहभागी झाले। आपण पाहू शकतो बारामतीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी काही वेळातच दाखल होणार आहे, परंतु या पालखीच्या स्वागतासाठी शाळेतील विद्यार्थी देखील सावध आले। विठुरायाच्या वेशभूषेमध्ये काही विद्यार्थी आलेले आहे आणि ती आता हातामध्ये जनजागृतीचे फलक देखील आहे आणि पर्यावरणाचा संदेश हे वारीच्या माध्यमातून विद्यार्थी देत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। याच विद्यार्थ्यांची आपण आता बातचीत करणार आहोत। काय आहे त्यांच्या मागे, कशाबद्दल त्यांनी जनजागृती करायची, काय सांगशील दीदी, तू कशासाठी वारीमध्ये आली आहे? मी पर्यावरण संदेश देण्यासाठी या वारीमध्ये आलेली आहे। काय पर्यावरण संदेश देते? झाडे वाचवा, झाडांना कापू नका, पाणी वाचवा, यासाठीच फक्त वारीत आले। पर्यावरण वाचवा असं तुला का वाटतं? कारण की जेव्हा आपण झाडं कापतो तेव्हा ऑक्सिजन कमी होतं आणि ऑक्सिजन कमी झाल्यामुळे माणसं मरतात। हे तुला कळतं पण झाडी कापण्याला का कळत नाही? ते तू काय सांगशील? तू विठुरायाच्या वेशामध्ये वारीमध्ये सहभागी झाला आहे, कशासाठी झाला आहेस? मी एक पर्यावरण संदेश द्यायला या वारीत सहभागी झालो आहे। काय पर्यावरण संदेश देणार? झाडे कापू नका। झाडे कापू। हे तू काय सांगशील? तू हातामध्ये चिपळी दुंग घेऊन वारीमध्ये सामील झाले आहे, काय संदेश देते? झाडे कापू नका आणि झाडे खूपच वाढवा, लावत जावा। नक्कीच हातामध्ये काय बॅनर घेतलेले आहे तुम्ही? आता वृक्षवरती आम्ही सोयरी वनरचे पक्षीही सुरेरे आळोविती म्हणजे नक्कीच हे चिमुरडे आहेत, हे पर्यावरणाचा संदेश देत ह्या वारीमध्ये सहभागी झाले। यांचे मार्गदर्शक शिक्षक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार नक्की काय संकल्पना आहे आणि कशासाठी यांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा जनजागृती। मॅडम काय सांगाल, पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी तुम्ही हे तुमच्या शाळेतील विद्यार्थी आज वारीमध्ये सहभागी झाले, काय याच्या मागची भावना आहे? सर, गेली 10 वर्ष आपण पर्यावरण संबंधित काम करतोय, म्हणजे सीड बॉल बनवणं असेल, सॅपलिंग बनवणं असेल किंवा बर्ड्स नेट्स बनवणं असेल किंवा पर्यावरणपूरक राख्या बनवण्यात जातात शाळेमध्ये, अशा अनेक उपक्रम शाळेमध्ये होतात। पण या दिंडीमध्ये सामील व्हायचं एक आहे की ही संस्कृती या मुलांना कळावी आणि संस्कृती या मुलांकडनं पुढच्या पिढीकडे जाणारी, केवळ या संस्कृतीचा एक भाग आहोत आणि ते आनंदाने कसं त्याच्यात आपण सहभाग घ्यायचा हेही एक आहे। दुसरं म्हणजे आपण आता काही सीडबॉल आणि सॅपलिंग बरोबर घेऊन आले जे या मुलांनी स्वतः तयार केलेले आहेत आणि ती सुद्धा आपली लोकल जी झाडं असतात, आंबा, जांभूळ, परत चिक्कू आहे आणि कडुलिंब आहे, अशा सगळ्या झाडांची छोटी रोपं या मुलांनी तयार केलेली आहेत आणि जाताना त्याचं वाटपही करणार आहोत आणि जिथं जिथं आपण झाड लावू त्याचं एक तरी झाड प्रत्येकाने लावावं हा संदेश आपण देणार आहे। फक्त झाड लावायचं नाही पण त्याचं संगोपन पण करणं गरजेचं आहे हाही संदेश देणार आहे। आता जे काही आपण भोगतो आहोत की जे पर्यावरणातले जे बदल आहेत, वातावरणातले बदल आहेत, ते सगळे या फक्त आपण जे निसर्गामध्ये छेडछाड करतोय त्याचे परिणाम आहेत। तर हे या मुलांनी आत्तापासून जर यामध्ये सहभागी झाले एक उपक्रम म्हणून, पण हळूहळू याचं त्यांना महत्त्व कळेल आणि नक्कीच आपल्याला जसा हरित देश आपला परत पहिल्यासारखा होता तो आपल्या मुलांना बघायला मिळेल। आता त्या ह्या चिमुरड्यांच्या भावनातून झाल्या, अजून त्यांना पर्यावरण म्हणजे काय हेच अजून त्यांना नॉलेज नाही, पण त्यांच्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश देतात, त्यांना वेशभूषेमध्ये करणं हे कशा प्रकारे? हे सांस्कृतिक, आपली संस्कृती काय, तर याच्यामध्ये आता साध्या साध्या छोट्या गोष्टी असतात सर। हिरवा रंग कशाचं प्रतीक आहे, अशातनं आपण या मुलांना सांगत आहोत आणि या मुलांना जेव्हा सांगताना की प्रत्येक गोष्टीचं महत्त्व म्हणजे माळ कुठली, तुळशीची माळ का असते हे पण या मुलांना सांगतात, पताका कुठल्या पद्धतीच्या असतात, या प्रकारचं पण आपण या मुलांना ज्ञान देत असतो। आणि पर्यावरणाचं म्हणाल तर आता ही मुलं सगळी डोक्यावरती झाडं घेऊन जाणार आहेत आणि जे जे मागतील, कारण कसं आहे आपण नेऊन दिलं तर त्याचं लागवड पुढं होईल का नाही माहीत नाही, पण जाता जाता ही मुलं संवाद साधणार आहेत आणि ज्या लोकांना इच्छुक आहेत त्या लोकांना ते झाड घेऊन त्यांना सांगणार की बाबांनो लावा झाड, पण त्याचं संगोपन करा आणि मोठं झाड होईपर्यंत त्याची काळजी घ्या आणि झाडं तोडू नका हा संदेश मुलं देणार आहे। नक्कीच हे होते शाळेतील विद्यार्थी आणि हे होतं त्यांच्या मार्गदर्शक, त्यांच्याकडून ह्या वारीमध्ये पर्यावरणाचा संदेश देण्यात आहे, वृक्षारोपणाचा संदेश वारीच्या माध्यमातून ते येणाऱ्या वारकऱ्यांना देत आहेत। सचिन नुमा, LS मराठी, बारामती, पुणे।